तर मित्रांनो, कशी होती व्हिडिओची पहिली क्लिप। आणि ही गाडी आहे रिअर व्हील ड्राईव्ह BMW ची 3 सिरीज 330 Li आज आपल्यासोबत आहे। आणि गाडीबद्दल आहे ना भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या की मला तुमच्यासोबत शेअर करायचे, कारण की नॉर्मली आपण ज्यावेळेस कारचा विचार करतो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये भरपूर अशी कुतूहलता असते की या गाडीमध्ये काय फीचर्स असतील। आणि नॉर्मली सिडान तुम्ही रिअर व्हील ड्राईव्ह जास्त काही पाहिलेलं नसतील, मोस्टली जर पाहिलं तर फ्रंट व्हील ड्राईव्ह असतात। बट BMW ची ही जर्मन सिडान जर पाहिले ना भरपूर असे प्रीमियम फीचर देखील ऑफर करते। सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठीमध्ये माहिती घेणार आहोत BMW 330 Li ची। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रंट साईडने जर पाहिलं तर इथे तुम्हाला आयकॉनिक एक BMW ची जी ग्रिल आहे ती पाहायला भेटते। 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे। बंपरमध्ये तुम्हाला फ्रंट साईडला आणि रिअर साईडला 6 जे पार्किंग सेन्सर आहेत ते देण्यात आलेले आहेत। फ्रंट साईडला हेडलॅम्प जर पाहिलं ॲडॅप्टिव्ह तुम्हाला जी लाईट्स आहेत ती मिळून जातात LED मध्ये। आणि याचा थ्रो जर पाहिलं ना जबरदस्त आहे। ज्यावेळेस ही गाडी रात्रीच्या वेळेस तुम्ही लॉक अनलॉक करता ना अशा वेळेस हे जे LED आहे ना हे एकदम प्रॉपर पद्धतीने काम करतात। फ्रंट साईडने जर पाहिलं तर असं काय जो लुक आहे हा तुम्हाला एक ॲग्रेसिव्ह या ठिकाणी BMW 3 सिरीजचा पाहायला मिळतो। आता मेन या गाडीचा हायलाईट काय माहिती आहे का, ह्या गाडीचा व्हील बेस आणि ह्या गाडीची ओव्हरऑल लेंथ 4823 mm जे आहे ते तुम्हाला पूर्णपणे लेंथ मिळून जाते। व्हील बेस आहे हा आहे 2961 mm चा। जी आधी 5 सिरीज यायची ना त्या गाडीचा जो व्हील बेस होता तोच या लॉंग व्हील बेसमध्ये जे आहे ते तुम्हाला 3 सिरीजमध्ये पाहायला भेटतो। त्यामुळे ओव्हरऑल गाडीची जी लेंथ आहे ना ती सुद्धा मोठी आहे। आणि थँक्स टू BMW जे की काही गोष्टी त्यांनी आहे ना म्हणजे रेग्युलर आधी ज्या कार होत्या ना त्याप्रमाणे ठेवले, जसं की हे डोअर हँडल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कारसारखा जो फील आहे हा येणार आहे। सोबतच डोअर हँडलमध्ये ज्यावेळेस तुम्ही खिशामध्ये तुमच्या चावी आहे हात तुम्ही आतमध्ये घालता त्यावेळेस ऑटोमॅटिकली गाडी जे आहे ते लॉक अनलॉक होऊन जाते। सो हे फीचरसुद्धा चांगलं आहे। वॉरिंगवरती तुम्हाला जे 360 डिग्री कॅमेरा आहे सो कॅमेरा मॉड्यूल इथे मिळून जातं। ड्रायव्हर साईड जी वॉरिंग आहे ही तुम्हाला हिटेड या ठिकाणी मिळून जाते। इथे तुम्हाला पेट्रोल भरायचं आहे। आता सध्या जर पाहिलं 2025 मध्ये BMW जी 3 सिरीज आहे ही फक्त पेट्रोल इंजिनमध्येच अवेलेबल असणार आहे। आणि आज आपल्याकडे जे मॉडेल आहे हे 330 Li मॉडेल जे आहे ते असणार आहे। त्यानंतर गाडीचे अलॉयज फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला मेशेलिनचे जे टायर आहेत पायलट स्पोर्ट 4 ZPचे जे टायर इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। टायर साईज जर पाहिली तर ती भेटते तुम्हाला 225 45 R18 ची। आणि अलॉयज जर पाहिले ना 5 स्पोक जे अलॉयज आहेत हे तुम्हाला फ्रंट साईडला इथे पाहायला मिळतात। ओव्हरऑल एक चांगला जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो। सोबतच रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना इथे टायर साईड थोडीशी छोटी आहे, कारण की इथे जर पाहिलं 255 40 R18 ची जी टायर प्रोफाईल ही तुम्हाला इथे पाहायला भेटते। फ्रंट साईडला तुम्हाला 45 R ची जी टायर प्रोफाईल ही देण्यात आलेली आहे। अगेन मागच्या साईडला सुद्धा एक चांगलं जे डिझाईन हे इथे तुम्हाला पाहायला मिळतं। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं इथे तुम्हाला BMWच्या ज्या सिडान आहेत तसाच एक आयकॉनिक जो लुक आहे हा इथे पाहायला भेटतो। टेल लॅम्प अगेन एक प्रॉपर LED मध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटतात। त्यानंतर BMWचा मिडलला लोगो आहे। रिअर बंपर तुम्ही पाहू शकता। 6 रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत। इथे साईडला सुद्धा तुम्हाला एक जो पार्किंग सेन्सर तो मिळून जातो, जो की ओव्हरऑल ज्यावेळेस तुम्ही गाडी वगैरे पार्क करत असता त्यावेळेस एकदम प्रॉपर पद्धतीने जो आहे तो काम करतो। आणि सोबतच बूट स्पेस जर पाहिला तुम्ही कीजवरती देखील रिलीज करू शकता। 480 लिटरचा जो बूट स्पेस आहे हा इथे देण्यात आलेला आहे। इलेक्ट्रिक टेलगेट तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। इथे एक बटन आहे, सो हे बटन जर तुम्ही प्रेस केलं तर अगेन तुम्ही बूट जो आहे तो क्लोज करू शकता। रिअर साईडला तुम्हाला इथे डिफॉगर मिळून जातो, मोठा ग्लास एरिया आहे। आणि अगेन तुम्हाला आतल्या साईडला जर पाहिलं रिअर साईडच्या मागच्या साईडला इथे एक सब वूफर जो आहे तो देण्यात आलेला आहे। BMW 330 Li च्या ओव्हरऑल जे इंटिरियर आपण जर चेक केलं तर असं काही तुम्हाला एक प्रीमियम लेवलचं इंटिरियर इथे पाहायला भेटतं। इथे 2 स्क्रीन आहेत, मोठ्या स्क्रीन आहेत। तुम्ही इथे वायरलेसली अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले कनेक्ट करू शकता। AC जे कंट्रोल आहे हे देखील तुम्हाला टचने जे आहे ते इथे कंट्रोल करायचे आहेत। भरपूर फीचर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर ADAS 2चे काही जे फीचर्स आहेत ते देखील याच्यामध्ये मिळून जातात। लेदरेट जे मटेरियल आहे ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ओव्हरऑल जो फील आहे चांगला देणार आहे। जसं की आपण डोअरमध्ये जर पाहिलं इथे देखील तुम्हाला ओव्हरऑल एक सॉफ्ट जे मटेरियल आहे ते इथे यूज झालेलं आहे। सोबतच ड्रायव्हर साईड जे डोअर आहे ते इथे तुम्हाला मेमरी फंक्शन देण्यात आलेली आहे। सो ड्रायव्हर जे सीट आहे तुम्ही मेमरी फंक्शननुसार सेट करू शकता। 4 पॉवर विंडो ॲटो डाऊनच्या स्वरूपात बाहेरचे ओव्हर तुम्ही सेट करू शकता। लॉक अनलॉकचे बटन, 1 लिटरची बॉटल तुम्ही इथे डोअरमध्ये ठेवू शकता। आणि सोबतच डोअरच्या खालच्या साईडला जर पाहिलं एक बटन देण्यात आले, सो बूट देखील तुम्ही इथनं रिलीज करू शकता। सीट जर पाहिलं लेदरेट जी अपहोल्स्ट्री आहे ही सीटमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटते। जो थाई सपोर्ट आहे ना हा तुम्ही एक्सटेंड देखील करू शकता मॅन्युअली, जो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। त्यानंतर इलेक्ट्रिक सीट ॲडजस्टमेंट विथ मेमरी फंक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यानंतर
डोअरमध्ये जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले 1-2 जे आहे ते तुम्ही 2 सेटिंग जे आहे ते मेमरीसोबत करू शकता आणि सोबतच जे बाहेरचे ओव्हरम आहेत ते देखील त्याप्रमाणे जे आहे ते सेट होतात. आता ह्या गाडीमध्ये 2025 मॉडेलमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जे स्टेअरिंग आहे हे वेगळं पाहायला भेटतं. इथे कट आहे, सो डी कट टाईप जे स्टेअरिंग व्हील आहे इथे देण्यात आलेले आहेत. इथनं पेडल शिफ्टर देखील देण्यात आलेले आहेत. सोबतच बटन्सची वगैरे क्वालिटी पाहिली ना ती देखील एकदम प्रॉपर आहे. ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल हे देखील फीचर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. MID जर पाहिला तर इथे देखील तुम्हाला मल्टिपल इन्फॉर्मेशन जे आहे ते पाहायला भेटते. जे ड्राईव्ह मोड्स आहेत, स्पोर्ट्स, कम्फर्ट आणि इको प्रो असे देण्यात आले. स्पोर्ट्स मोड जर आपण अप्लाय केला तर ओव्हरऑल जो लेआउट आहे तो देखील चेंज होऊन जातो आणि ओव्हरऑल जी स्क्रीन आहे ना ती पाहण्यासाठी सुद्धा खूप परफेक्ट आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने जे आहे ते ही स्क्रीन ऑपरेट देखील करू शकता. 360 डिग्री कॅमेराचं फीचर असेल असे फीचरसुद्धा या गाडीमध्ये जे आहे ते देण्यात आलेले आहेत. स्टेअरिंग जे आहे ते तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता. स्मूथली होतं आहे. देन खालच्या साईडला सेंट्रल कॉन्सोलमध्ये जर आपण आलो तर फ्रंट साईडला आपल्याला वायरलेस चार्जर विथ 2 कप होल्डर जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचसोबत इथे एक डायल देण्यात आलेली आहे. आता ही जी डायल आहे ना ही नॉर्मली इथे बटनसुद्धा आहे. सो होमचं जर बटन प्रेस केलं तर अशा पद्धतीने आपण होमवरती येऊ शकतो. सोबतच इनबिल्ट नॅव्हिगेशनसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. इनबिल्ट मॅप देखील आहे. त्याचसोबत ही जी डायल आहे ना ही तुम्ही मल्टिपल पद्धतीने जे आहे ते ॲडजस्ट देखील करू शकता. बॅकचं एक बटन देण्यात आले आहे, ऑप्शनचं एक बटन आहे, इलेक्ट्रॉनिक पार्किंग, ब्रेक, ॲटो होल्ड. देन इथे ड्राईव्ह सिलेक्टर जर पाहिला तर इथे R&D आणि स्पोर्ट्स मोड जो आहे तो देण्यात आलेला आहे. सेंटर कॉन्सोल एक चांगल्या प्रकारे जो आहे तो तुम्हाला इथे एक प्रीमियम फील देतो. आर्मरेस्ट आहे, आर्मरेस्टच्या खाली सुद्धा जे आहे ते जागा देण्यात आलेली आहे. ग्लब बॉक्स जर पाहिला हा देखील चांगला आहे. प्लस को ड्रायव्हर सीट देखील तुम्ही इलेक्ट्रिकली जे आहे ते ॲडजस्ट करू शकता आणि इथे सुद्धा एक्स्ट्रा जो थाई सपोर्ट आहे हा मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि ह्या गाडीचं एक फीचर म्हणजे काय माहिती का, हे जे हेडरेस्ट आहे ना हे तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता. सो तुम्ही जर पाहिलं हेडरेस्ट पुढे आलेलं आहे then हे जर बटन मी प्रेस केलं तर अशा पद्धतीने हेडरेस्ट मागे देखील जातं. सो मल्टिपल पद्धतीनं तुम्ही हेडरेस्ट जे आहे ते ॲडजस्ट करू शकता जसं तुम्हाला रिक्वायरमेंट असेल. त्याचसोबत पॅनारोमिक सनरूफ, येस या गाडीमध्ये तुम्हाला पॅनारोमिक सनरूफ दिला जातो जो की ओव्हरऑल याचा ग्लास एरिया आहे ना हा सेकंड रोपर्यंत जो आहे तो मॅक्झिमम जातो आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही वरच्या साईडचा जो व्ह्यू आहे हा घेऊ शकता. गाडीमध्ये जी साऊंड सिस्टीम आहे हार्मन कार्डनची देण्यात आलेली आहे आणि जो एक्सपिरियन्स आहे साऊंड सिस्टम तो देखील तुम्हाला नक्कीच या ठिकाणी चांगला पाहायला मिळतो. आणि ह्या गाडीमध्ये 3 क्लायमेट झोन AC आहे. सो को ड्रायव्हर साईडला वेगळं टेम्परेचर पाहिजे, ड्रायव्हर साईडला वेगळं टेम्परेचर पाहिजे आणि रिअर साईडला जो बसणारा व्यक्ती आहे त्यांना वेगळं टेम्परेचर पाहिजे. तर अशा पद्धतीनं मल्टिपल तुम्ही टेम्परेचर सेट करून तुम्ही ड्राईव्ह ही गाडी जी आहे ते करू शकता. रिअर साईडमध्ये जर पाहिलं तर फ्रंट जे सीट आहे हे मी माझ्या ड्रायव्हिंग बेस्ट पोझिशननुसार जे आहे ते सेट करून ठेवलेलं आहे. सो इथे तुम्ही स्पेस पाहू शकता, स्पेस नक्कीच चांगला आहे. हेडरूम चांगला आहे, इथे तुम्हाला हात ठेवण्यासाठी जागा आहे. बट एक गोष्ट आहे की गाडीमध्ये जर पाहिलं तर इथे जे रिअर साईडचे सनशीड आहेत मॅन्युअली देखील माझ्या मते असायला पाहिजे होते. बट इथे ही गोष्ट जी आहे ते मिसिंग आहे. वरती LEDजमध्ये ज्या लाईट्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. सोबतच इथे तुम्हाला 2 Type-C पोर्ट, इथनं तुम्ही जो AC आहे हा तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता आणि हा खालचा जो हंप आहे ना हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे बरं का. त्यामुळे 3 ॲडल्ट लोकांना बसायचं असेल ना तर बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट करावी लागते. स्पेस वगैरे जर पाहिला मागच्या साईडला 2 व्यक्ती जर बसले तर चांगल्या पद्धतीने ते बसू शकतात. सोबतच इथे तुम्हाला एक आर्मरेस्ट देण्यात आलेला आहे आणि विथ 2 कप होल्डर. सो इथनं तुम्ही जे 2 कप आहे ते इथे ॲडजस्ट करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही रिअर साईडला देखील हे बसू शकता. इथे जर पाहिलं तर एक्स्ट्रा जे सपोर्ट आहे हा एक छोटासा पिलो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही ओव्हरऑल लॉंग जर्नी वगैरे असेल ना तर अशा पद्धतीने थोडासा आराम देखील या गाडीमध्ये करू शकता. तर हे तर काय आहे गाडीच्या आतल्या साईडने, बाहेरच्या साईडने. आपण एकदा गाडीचं इंजिन चेक करूया. बरं आता गाडीचं इंजिन देखील महत्त्वाचं आहे कारण की गाडी तेवढी परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे. तर गाडीमध्ये जे इंजिन आहे हे 2 लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे ते देण्यात आलेलं आहे. ट्विन टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. 255 HP आणि 400 न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे हे इंजिन प्रोड्यूस करतं आणि जे 0 to 100 स्पीड आहे पकडण्यासाठी गाडीला फक्त 6.2 सेकंद लागतं. सो अशी पॉवर फिगर जी आहे ती देण्यात आलेली आहे. ओव्हरऑल तुम्ही इंजिनचा सेटअप पाहू शकता. एक प्रॉपर जे फिटमेंट आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. बरं आता ह्या गाडीचा परफॉर्मन्स हे बघा, पेट्रोल इंजिन जे आहे ना ट्विन टर्बोचार्ज आहे आणि पॉवर तुम्हाला एवढी जबरदस्त भेटते ना याची की म्हणजे एकदम इनिशियल जी स्टार्टिंगची पॉवर आहे किंवा तुम्ही कंटिन्युअसली
जर गाडीला ॲक्सिलरेट करत राहिली ना तर गाडी कधी 100चं स्पीड आहे ते पुढे जाते हे तुम्हाला कळत देखील नाही. सो पॉवरफुल इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं. आणि जवळपास आम्ही ही गाडी आहे ना 600 ते 700 किलोमीटर मागचे 5 ते 6 दिवसापासून मी चालवत आहे. थँक्स टू BMW इंडिया ज्यांनी आपल्या एक मराठी ॲटोमोबाईल क्षेत्रातल्या यूट्यूब चॅनलला त्यांनी ती गाडी पाठवली. सो स्पेशल थँक्स. एक्समन देखील त्यांनी आधी पाठवलेली होती. मिनी कूपरचा देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती गाडीचा व्हिडिओ लाईव्ह आहे. तो ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे ना त्याच्याबद्दल जर विचार केला परफॉर्मन्स चांगला आहे गाडीचा. ओव्हरऑल टायर वगैरे किंवा अलॉयज वगैरे पाहिले आणि ओव्हरऑल व्हील बेस जर पाहिला तर रोडवरती चालण्यासाठी आहे ना जी गाडीची पकड आहे ती सुद्धा नक्कीच चांगली राहते. आणि अट्रॅक्शन आहे बरं का ही गाडी. म्हणजे तुम्ही कुठे जरी गाडी घेऊन गेले ना लोक गाडीचे फोटो काढतात, विचारतात म्हणजे गाडी कुठली आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगरला चाललेलो होतो त्यावेळेस ॲक्च्युली पोलिसांनी गाडी थांबवली आणि त्यांनी थांबवल्यानंतर आम्हाला वाटलं काही डॉक्युमेंटेशन वगैरे ते विचारले गाडीचे डॉक्युमेंट वगैरे. बट त्यांनी गाडीचं नाव वगैरे विचारलं, नवीन गाडी आहे का. की जर परफॉर्मन्सबद्दल जर विचार केला तर परफॉर्मन्स खूप चांगला आहे बरं का, कुठला विषय नाही. बट एक मला या गाडीबद्दल जे गाडीचा ग्राउंड क्लिअर्स आहे ना तो 135 mm जे हा आता बऱ्यापैकी सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला जे स्पीड ब्रेकर आहेत हे वाईड झालेले आहेत. त्यामुळे अशा मोठ्या गाड्या जरी आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो ना तर जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. बट भरपूर काही ठिकाणी आपण जर सिटीच्या बाहेर गेलो किंवा थोडासा गावाकडलं एरिया त्या ठिकाणी जे स्पीड ब्रेकर आहे जे मोठाले असतात त्या ठिकाणी गाडी खालून लागण्याचे जे चान्सेस आहेत ना ते बऱ्यापैकी असतात बरं का. त्यामुळे तो जो एक मोठा स्पीड ब्रेकर आला किंवा मोठा खड्डा वगैरे आला ना तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं जे मॅनेजमेंट आहे ते करावं लागतं. बट बाकी तर तुम्ही जर विचार केला तर गाडी ॲसेच तुम्हाला कुठलाही परफॉर्मन्समध्ये कुठलाही कमीपणा जो आहे तो जाणवणार नाही आहे. आता या गाडीमध्ये जर पाहिलं 2 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ते देण्यात आलेले आहे. आणि मायलेजचा जर विषय आला तर अराऊंड आम्ही 11चं जे मायलेज आहे या गाडीकडून घेतलेलं बरं का. MID होते आम्हाला 11चं जे मायलेज आहे ते दाखवत होते. सो लॉंग जर्नीमध्ये तुम्ही एक अराऊंड 11, 12, 13च्या दरम्यान देखील चांगली जर तुम्ही गाडी चालवली तर जे मायलेज आहे ते घेऊ शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही सिटीमध्ये चालवता तर 9 ते 10चं जे मायलेज आहे हे गाडी पेट्रोल इंजिनमध्ये देईल. आता ही गाडी जर पाहिली ना तर आधी डिझेल इंजिनमध्ये सुद्धा होती बरं का. बट आता सध्या 2025मध्ये ना जे डिझेल इंजिन आहे आम्ही वेबसाईट देखील BMW चेक केली. सो तिथे देखील डिझेल इंजिनचा जो ऑप्शन आहे तो नाही आहे. सो आय होप पुढच्या काही काळामध्ये ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर डिझेलचा जो ऑप्शन आहे हा कंपनी देईल. कारण की आधी जी 3 सिरीज यायची ना तर पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये अराऊंड 3 ते 4 लाखाचा फरक होता. सो मोस्टली लोक डिझेल इंजिनच घ्यायची. 2 लिटरचं जे डिझेल इंजिन येतं त्या गाडीमध्ये ते. बट आता सध्या जर पाहिलं तर डिझेल इंजिन वेबसाईटवरती नव्हतं. आय होप शोरूममध्ये तुम्ही जर या बाबतीत इन्फॉर्मेशन घेतली तर अवेलेबल देखील असू शकतं. याबद्दल मला देखील जास्त काही क्लॅरिटी नाही आहे. बाकी तर स्पेस वगैरे चांगलं आहे. हा फ्रंट साईडला बरं का एक फीचर मिसिंग आहे. व्हेंटिलेटेड जे सीट आहेत ते असायला पाहिजे होते जे की ह्या गाडीमध्ये मिसिंग आहे. बाकी जर ॲसच कुठलाही तुम्हाला जो गाडीबद्दल शंका आहे ती असणार नाही आहे. चांगला स्पेस आहे. 4 व्यक्ती 4 ॲडल्ट या गाडीमध्ये बसू शकतात. बूट स्पेस चांगलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल एक प्राइसिंगचा जर आपण विषय केला तर एक अराऊंड 70 ते 72 लाख रुपये या गाडीची जर पाहिली तर ऑन रोड किंमत आहे भारतामध्ये. आणि ह्या किमतीमध्ये जर पाहिलं तर गाडी तुम्हाला ज्या प्रकारे ओव्हरऑल डिझाईन परफॉर्मन्स आणि ओव्हरऑल एक जे पॅकेज आहे स्पोर्टी कॅरेक्टर जे आहे ते तुम्हाला ह्या BMWच्या 330 Li मध्ये जे आहे ते नक्कीच पाहायला मिळतात. तर मित्रांनो BMW 330 Liचा आज आपण व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि मी देखील प्रयत्न करेल की नवीन ज्या प्रीमियम कार्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत आपल्या मराठी भाषेतून जी माहिती आहे ती पोहोचवण्याचा. तर BMW 330 Liची जी प्राइसिंग आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. त्या गाडीच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर विचार केला तर मर्सिडीज बेंचची C क्लास आहे किंवा ऑडीची A4 देखील आहे. बट BMWचा स्वतःचा एक बेंच मार्क आहे आणि ह्या गाड्या ओळखल्या जातात खास त्यांच्या परफॉर्मन्ससाठी, लक्झरी फीलसाठी. सो ही काय 330 Li बद्दल माहिती होती. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.